आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत बिफोर क्लाउड कम्प्युटिंग कन्सेप्ट काय होत्या. जेव्हा क्लाउड कम्प्युटिंग नव्हतं तर त्यावेळेस आय टी इन्फ्रास्ट्रक्चर कसा क्रिएट केला जायचा. आय टी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे सर्व्हर्स कसे कॉन्फिगर केले जायचे, नेटवर्किंग कॉन्फिगरेशन्स, त्याच्यावर आपण डिस्कस करणार आहोत. आणि मेन टॉपिक आजचा आहे व्हर्च्युअलायझेशन. बिकॉज क्लाउड कम्प्युटिंग जर तुम्हाला शिकायचे असेल तर क्लाउड कम्प्युटिंगमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे व्हर्च्युअलायझेशन. व्हर्च्युअलायझेशन आहे म्हणून आज क्लाउड कम्प्युटिंग कन्सेप्ट आहे. जर क्लाउड कम्प्युटिंग व्हर्च्युअलायझेशन कन्सेप्ट नसती तर आज क्लाउड कम्प्युटिंग नसतेच. व्हर्च्युअलायझेशन काय आणि बिफोर व्हर्च्युअलायझेशन कन्सेप्ट काय होत्या त्याच्याबद्दल आपण आजच्या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत. बघा, आपल्याला एक बेअर मेटल मशीन लागतो. बेअर मेटल म्हणजे फिजिकल मशीन, याला आपण हार्डवेअर म्हणतो. एक कम्प्युटर, एक मशीन, आणि त्या मशीनवर आपण एक ऑपरेटिंग सिस्टमला इन्स्टॉल करतो. ओएस ऑपरेटिंग सिस्टम, मग ती लिनक्स असेल किंवा विंडोज ओएस असेल. ठीक आहे, या दोघांपैकी एक ओएस असणार. ठीक आहे, आता या ऑपरेटिंग सिस्टमवर आपण काय करतो, आपले ऍप्स चालवतो, ऍप्लिकेशन चालवतो. ऍप्लिकेशन्स जसं मी झूम ऍप्लिकेशन इथं रन केलंय, फायरफॉक्स तुम्ही टाकलं, VLC प्ले टाकलाय, टॅली ERP असेल ते ऍप्लिकेशन तुम्ही तिथं इन्स्टॉल केलंय. तर हे जे ऍप्स असतात ते ऍप्स विदाउट ऑपरेटिंग सिस्टम चालत नाही. हे जे ऍप्स तुम्हाला चालवा लागतात ते ऑपरेटिंग सिस्टमवर. हे ऍप्लिकेशन्स ऑपरेटिंग सिस्टमवर असतं. ऑपरेटिंग सिस्टम हार्डवेअरवर असते. आता जर प्रोडक्शन लेवलचा विचार केला तर हा जो बेअर मेटल मशीन आहे, बेअर मेटल हा वर्ड लक्षात ठेवा, बेअर मेटल म्हणजे फिजिकल मशीन. ठीक आहे, तर हा जो सर्व्हर आहे हा सर्व्हर खूप कॉस्टली असतो. लॅपटॉप डेस्कटॉपची आपण गोष्ट नाही करत आहे आता. इथे मी सर्व्हर कम्प्युटरची गोष्ट करतोय जिथं करोडोमध्ये त्याची व्हॅल्यूज आहे. ठीक आहे, त्याची किंमत आहे. आता हा सर्व्हर जो आहे या सर्व्हरवर तुम्ही एक ओएस टाकले, एक ओएस वर तुम्ही तुमचे मल्टिपल ऍप्लिकेशन्स टाकले. 1985च्या आसपास सर्वे करण्यात आला की आपण सर्व्हर्सला किती यूज करतो, सर्व्हर हार्डवेअर आपण किती यूज करतोय. पर्सेंटेज निघून आला होता 5 to 10%. म्हणजे आपण सर्व्हरला फक्त 5 ते 10% यूज करतोय. कोणाला? या बेअर मेटल मशीनला, सर्व्हरला. म्हणजे तुम्ही हार्डवेअर यूज फक्त 5 to 10%. आपण म्हणजे त्यावेळेस डेटा सेंटर्समध्ये जे सर्व्हर असायचे जस्ट 5 to 10%. करोडोमध्ये त्याची किंमत आहे आणि त्याला तुम्ही किती यूज करताय त्याचे रिसोर्सेस जस्ट 5 to 10%. एक ऑपरेटिंग सिस्टमच चालवत होता आणि एक ऑपरेटिंग सिस्टमवर तुम्ही तुमचे ऍप्लिकेशन्स रन करत होता. मग हा रेशो वाढवण्यासाठी, हार्डवेअरला मॅक्झिमम युटिलाइज करण्यासाठी एक टेक्नॉलॉजीला इंट्रोड्यूस करण्यात आलं आणि त्या टेक्नॉलॉजीला म्हणतात व्हर्च्युअलायझेशन टेक्नॉलॉजी. व्हर्च्युअलायझेशन टेक्नॉलॉजी कशासाठी इंट्रोड्यूस करण्यात आलं होतं? हा हार्डवेअर मॅक्झिमम युटिलाइज व्हायला पाहिजे. म्हणजे यार असं झालं की तुम्ही फॅमिलीमध्ये 2च मेंबर्स आहेत आणि तुम्ही 25 लाखाची कार घेऊन टाकली 2 मेंबरसाठी, जे की एक डेड इन्व्हेस्टमेंट आहे. महिन्यातनं तुम्ही एखादा वेळेस ती काढताय. ठीक आहे, म्हणजे त्या कारचं युटिलायझेशन कमी आहे. व्हॅल्यू खूप जास्त आहे, युटिलायझेशन कमी आहे, यूज कमी आहे. ठीक आहे, तसंच सर्व्हर हार्डवेअर युटिलायझेशन 5 to 10% व्हायचं. म्हणून ह्या प्रॉब्लेमला फिक्स करण्यासाठी व्हर्च्युअलायझेशन एक टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस करण्यात आली. व्हर्च्युअलायझेशन काय? एक टेक्नॉलॉजी. लॉजिकल मशीन्स तुम्ही एकाच फिजिकल मशीनवर बनवू शकता. व्हर्च्युअलायझेशन टेक्नॉलॉजी आपल्याला अलाउ करते एका फिजिकल मशीनवर तुम्ही मल्टिपल मशीन्स, मल्टिपल सर्व्हर्स कॉन्फिगर करू शकतात, क्रिएट करू शकतात, मल्टिपल ऍप्लिकेशन चालवू शकतात एकाच फिजिकल मशीनवर. विचार करा, जर तुम्हाला एक सेटअप क्रिएट करायचा आहे आणि तिथं 100 सर्व्हर्स तुम्हाला पाहिजे, प्रत्येक ऑपरेटिंग सिस्टमसाठी वेगवेगळे मशीन्स. 100 सर्व्हरची कॉस्ट, एक मशीन 10 लाखाचाही कन्सिडर केला तर 100 सर्व्हर्स घेण्यासाठी किती कॉस्ट लागेल, फक्त सर्व्हर, हार्डवेअर घेण्यासाठी. ठीक आहे,
मग त्याच्यात ऑपरेटिंग सिस्टम आली, त्याचे वेगळे चार्जेस, त्याच्यात सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन्स आले, त्याचे सबस्क्रिप्शनचे चार्जेस अलग. आता 100 मशीन्सला तुम्हाला कनेक्टिव्हिटी करायची असेल तर केबल लागेल, स्विचेस लागतील, राउटर लागतील, इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी 2 इंटरनेट कनेक्शन्स लागतील. देन त्याच्यानंतर 100 सर्व्हर ठेवण्यासाठी तुम्हाला जागा पण लागेल ना, ठीक आहे. आणि तिथे रॅक्स पण लागतील, जिथं तुम्ही सर्व्हर फिट करू शकता. रॅक सर्व्हर्स आहेत आपले हे, ठीक आहे. किती कॉस्ट लागेल हा सेटअप तुमच्या प्रिमायसेसमध्ये तुम्हाला बनवायचा. व्हर्च्युअलायझेशन म्हणतोय की तुम्हाला फिजिकल 100 मशीन घ्यायचीच नाही. एक चांगला सर्व्हर घ्या आणि त्याच्यावर तुम्ही मल्टिपल ऑपरेटिंग सिस्टम चालवू शकता. आणि मल्टिपल ऑपरेटिंग सिस्टम जे असतील ते ऑपरेटिंग सिस्टम कम्प्लिटली आयसोलेट असतील. जरी ते एकाच मशीनमध्ये एकाच फिजिकल ऑपरेटिंग सिस्टम फिजिकल हार्डवेअरवर इन्स्टॉल्ड आहेत, बट ते कम्प्लिटली आयसोलेट आहेत, अलग अलग आहेत. तुम्ही लिनक्समध्ये सर्व्हर आणि क्लायंट असे 2 मशीन्स बनवले होते. VMware लिनक्समध्ये म्हणजे लिनक्स शिकताना VMwareमध्ये तुम्ही लिनक्स आणि क्लायंट ते 2 मशीन एक नव्हते, ते वेगवेगळे मशीन्स होते. एक सर्व्हर बनवलं आणि एक क्लायंट बनवलं. पण ते दोघं मशीन कुठे होते? तुमच्या लॅपटॉपवरच होते. लॅपटॉपमध्ये एक OS होती विंडोज आणि त्या विंडोजवर तुम्ही एक सॉफ्टवेअर टाकलं, त्याला नाव होतं VMware वर्कस्टेशन आणि त्या VMware वर्कस्टेशनमध्ये तुम्ही 2 VMs इन्स्टॉल केले, लिनक्स मशीन इन्स्टॉल केले. ते दोघे कम्प्लिटली आयसोलेट होते. विचार करा, व्हर्च्युअलायझेशन कन्सेप्ट नसती. आपलं छोटंसंच एक्झाम्पल. सर्व्हरची प्रॅक्टिस करायची राहिली असती, तर तुम्हाला 2-2 लॅपटॉप लागले असते. एक सर्व्हर आणि दुसरा टेस्टिंगसाठी क्लायंट. बट आपण एकाच लॅपटॉपवर 2 सर्व्हर बनवून घेतले. 2 काय तुम्ही कितीही बनवू शकतात, पण आत्तापर्यंत आपण 2 मशीन्स बनवले. ठीक आहे. तर ते व्हर्च्युअलायझेशनमुळे ते पॉसिबल झालं. एकाच फिजिकल मशीनवर तुम्ही मल्टिपल ऑपरेटिंग सिस्टम चालवू शकतात. दॅट इज व्हर्च्युअलायझेशन टेक्नॉलॉजी. आणि या टेक्नॉलॉजीमुळे आज क्लाउड कम्प्युटिंग आलंय. अदरवाईज ही टेक्नॉलॉजी आलीच नसती, तर आज क्लाउड कम्प्युटिंग पण कन्सेप्ट नसती. आपण फिजिकल मशीनवरच काम केलं असतं आणि फिजिकल मशीनवरच आपल्याला ऑपरेटिंग सिस्टम मल्टिपल वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल कराव्या लागल्या असत्या. ठीक आहे. तर व्हर्च्युअलायझेशन काय म्हणतो? एक फिजिकल हार्डवेअर असेल, एक सर्व्हर, हा एक बेअर मेटल मशीन आहे, म्हणजेच फिजिकल मशीन सर्व्हर. त्याच्यात तुम्ही एक OS टाकली, ऑपरेटिंग सिस्टम. ऑपरेटिंग सिस्टम मध्ये तुम्ही एक सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं, त्याला म्हणतात हायपरवायझर. आणि या हायपरवायझर मध्ये मग आपण जे चालवतो ते असतात VMs, व्हर्च्युअल मशीन्स. हा सेटअप आपण क्रिएट केला आहे लिनक्स शिकताना. हार्डवेअर म्हणजे तुमचा लॅपटॉप, विंडोज ऑपरेटिंग सिस्टम आणि त्याच्यात तुम्ही हायपरवायझर कोणता यूज केला? VMware वर्कस्टेशन, ओरॅकल व्हर्च्युअल बॉक्स, झेन, सिट्रिक्स खूप सारे आहेत. ठीक आहे. तर आपण VMware वर्कस्टेशनला यूज केलं आणि या VMware वर्कस्टेशनवर मग आपण मल्टिपल VMs क्रिएट केलं. लिनक्स असेल, विंडोज असेल. ठीक आहे. तुम्ही 3 मशीन बनवलं, तर एक विंडोज, एक क्लायंट लिनक्स आणि एक सर्व्हर लिनक्स, म्हणजे टोटल 3 मशीन्स तुम्ही क्रिएट केले. तर तुम्ही हा सेटअप बनवला होता. मग तुम्ही म्हणाल हायपरवायझर काय? हायपरवायझर एक सॉफ्टवेअर आहे आणि हा सॉफ्टवेअर काय करत असतो? तुमच्या व्हर्च्युअलायझेशनच्या एन्व्हायरमेंटला मेंटेन अँड मॅनेज करत असतो, कंट्रोल करत असतो. आता या VMला तुम्ही बनवताना 1 GB रॅम दिली असेल ना? मशीन बनवताना तुम्ही रॅम देतात, CPU देतात, हार्ड डिस्क देतात. मग हा मशीन जेव्हा तुम्ही रन करतात, तर हा मशीन लगेच हायपरवायझरला रिक्वेस्ट करतो, की मला 1 GB दे. ठीक आहे. कारण की तुम्ही मशीन बनवताना 1 GB सांगितली. मग या हायपरवायझरकडे रिक्वेस्ट येते. हायपरवायझर मग OSच्या कर्नलला सांगतो आणि कर्नल हार्डवेअरला सांगतो, की याला 1 GBचे चंक्स देऊन टाक आणि बेस मशीनवरनं, बेस हार्डवेअर मशीनवरनं तुम्हाला ते 1 GB दिली जाते. 1 GBचे चंक्स दिले जातात. आणि तेव्हा तो मशीन चालू होतो आणि त्या 1 GB मध्ये काम करतो. ॲटलीस्ट तुम्ही 30 GB दिली असेल, तर 30 GB त्याला मिळते. ठीक आहे. तुम्ही CPU 1 दिला असेल, मग त्या केसमध्ये काही CPU त्याला यूज करायला मिळतो. म्हणजे या VMsला जे लागणारे प्रोव्हिजनिंग आहे, पेरिफेरल डिव्हाइसेस आहे, मग ती रॅम झाली, हार्ड डिस्क झाली, प्रोसेसर झालं, हे देण्यासाठी एक सॉफ्टवेअर काम करत असतो आणि त्या सॉफ्टवेअरला म्हणतात हायपरवायझर. हायपरवायझर एक सॉफ्टवेअर आहे, जो की व्हर्च्युअलायझेशनचा पुरा एन्व्हायरमेंट काय करत असतो? मॅनेज करत असतो. ठीक आहे. हा पुरा एन्व्हायरमेंट मॅनेज आणि सपोर्ट कोण करत असतो? हायपरवायझर.
मग हे VMware फक्त कंपनीचं नाव आहे आणि त्याने बनवलं VMware वर्कस्टेशन, म्हणजे तो एक हायपरवायझर आहे. ठीक आहे. झेन एक हायपरवायझर आहे. रेड हॅटचा KVM म्हणून आहे, कर्नल व्हर्चुअल मशीन. ज्याच्यावर तुम्ही रेड हॅटची एक्झाम देतात ते KVM व्हर्चुअल मशीन असतं. ठीक आहे. आणि Oracleने बनवली Oracle व्हर्चुअल बॉक्स नावाचा. ठीक आहे. तर हे हायपरवायझर्स आहे, जे की पूर्ण एन्व्हायर्नमेंटला हे मॅनेज करतात. CPU, मेमरी, हार्ड डिस्क वगैरे जे पण पेरिफेरल डिव्हाइसेस जे व्हर्चुअली आपल्याला दिलं जातं, तो हा हायपरवायझर मॅनेज करतोय, देतोय. आणि हायपरवायझर कुठून घेतोय? तुमच्या बेस मशीनवरनं. आधी काय होत होतं, एका हार्डवेअरवर तुम्ही एक ओएस चालवत होतात आणि तिथं मल्टिपल ॲप्लिकेशन. आता इथे मी 3-3, 4-4 मशीन चालवतोय. 500-500 मशीन चालवतोय. प्रोडक्शन लेव्हलमध्ये जे सर्व्हर मशीन्स असतात, तिथं हजार-हजार व्हीएम्स एका मशीनवर चालतात. विचार करा, 1000 मशीनला पर्चेस करण्यासाठी मला किती कॉस्ट लागली असती. 1,00,000चा बी एक सर्व्हर पकडला असता, तर किती कॉस्ट गेली असती फक्त सर्व्हर पर्चेस करायला. ठीक आहे. इथे आपण एकाच मशीनवर 1,000 व्हीएम चालवतोय आणि हे व्हीएम तसेच काम करतात, जसे आपले फिजिकल मशीन्स असतात. वेगळं काही नाही. आज तुम्ही जी लिनक्सची प्रॅक्टिस केली, ती प्रॅक्टिस तुम्ही डायरेक्ट लिनक्स इन्स्टॉल करा एखाद्या हार्डवेअरवर, सेम असते. ओएस कुठेही इन्स्टॉल करा तुम्ही. मग ते क्लाउडवर करा, या फिर फिजिकल मशीनवर करा, या फिर VMwareमध्ये करा. ओएस, ओएस असते. असं थोडी होतं, की माझा Dellचा लॅपटॉप आहे, तुमचा HPचा आहे, तर विंडोज तुम्ही इन्स्टॉल केली आणि माझ्याकडे इन्स्टॉल केली, तर विंडोज बदलून गेली. शटडाउन बटन माझं इकडे आहे, तुमचं इकडे आहे, असं थोडी होतं. नाही ना. ओएस, ओएस असते. ते तुम्ही हार्डवेअर बदललं तर ऑपरेटिंग सिस्टम बदलत नाही. ऑपरेटिंग सिस्टम सॉफ्टवेअर तेच आहे. म्हणून ओएस जी असणार आहे, लिनक्स मशीन किंवा लिनक्स ओएस किंवा विंडोज, ते तुम्ही कुठेही इन्स्टॉल करा. व्हर्चुअली इन्स्टॉल करा, या फिजिकल इन्स्टॉल करा, या क्लाउडवर इन्स्टॉल करा, सेमच राहणार. त्याच्या कमांड्स, त्याच्या ॲक्टिव्हिटीज सगळ्या सेमच राहतील. ठीक आहे. तर एकाच मशीनवर तुम्ही मल्टिपल ऑपरेटिंग सिस्टम चालवू शकता. हायपरवायझर सॉफ्टवेअर हायपरवायझर एक सॉफ्टवेअर आहे त्याच्या मदतीने. मग हे VMware वगैरे हे जे आपण म्हणतोय हे हायपरवायझर्सचे सॉफ्टवेअर्स आहेत. ठीक आहे. मग हे जे हायपरवायझर आहे याचे ना 2 टाइप्स असतात. देअर आर 2 टाइप्स ऑफ हायपरवायझर. एक असतो बेअर मेटल हायपरवायझर आणि एक असतं होस्टेड हायपरवायझर. ही जी मी डायग्राम काढली आहे, ही होस्टेड हायपरवायझरची आहे. जे तुम्ही सेटअप बनवला लॅपटॉपमध्ये. होस्टेड हायपरवायझरमध्ये काय असतं? हार्डवेअर, ओएस अँड हायपरवायझर, जो की आपण VMware टाकला होता आणि त्याच्यावर आपण आपल्या लिनक्स मशीन चालवू. इथं होस्ट ओएस असते. हार्डवेअरवर एक ओएस आहे आणि याच्यावर बसलंय ते सॉफ्टवेअर. ठीक आहे. आणि त्याच्यावर मग आपण व्हीएम्स चालवतोय. ठीक आहे. तर याला म्हणतात होस्टेड हायपरवायझर, जो की टाइप 2 मध्ये येत असतो. टाइप 1 आणि टाइप 2 असे 2 टाइप म्हटले जातात. मग टाइप 1 मध्ये बेअर मेटल येतो. बेअर मेटल म्हणजे फिजिकलवर डायरेक्ट. जसं की हा आपला हार्डवेअर आहे. या हार्डवेअरवरच डायरेक्ट हायपरवायझर असतो. ओएस पार्ट कन्सेप्ट नाहीये इथं. इथं हायपरवायझर कुठे असेल डायरेक्ट याच्यावरच असेल, हार्डवेअर. इथे काय असते? ओएस असते. हार्डवेअरवर ओएस असते, मग हायपरवायझर असतो. इथे डायरेक्ट हायपरवायझर हार्डवेअरवरच असतो. आणि मग या हायपरवायझरवर आपण व्हीएम्स क्रिएट करतो, व्हर्चुअल मशीन्स क्रिएट करतो. याला म्हणतो आपण टाइप 1, जो की बेअर मेटल, आणि टाइप 2 म्हणजे की होस्टेड. आपण जो वापरला तो होस्टेड. प्रोडक्शन लेव्हलमध्ये बेअर मेटलवर काम केलं जातं. ठीक आहे. व्हर्च्युअलायझेशन एक टेक्नॉलॉजी आहे आणि या टेक्नॉलॉजीमुळे आपण आपल्या हार्डवेअरला मॅक्सिमम युटिलाइज करू शकतो. आता एका हार्डवेअरवर एक नाही, मल्टिपल ऑपरेटिंग सिस्टम तुम्ही चालवू शकतात, मल्टिपल ॲप्लिकेशन तुम्ही चालवू शकतात. व्हर्च्युअलायझेशनला जर समजायचं असेल, तर मी एका एक्झाम्पलने सांगतो तुम्हाला. सपोज आपल्याकडे एक जागा आहे. ठीक आहे. तर त्या जागेत आपण एक बंगला बांधू शकतो आणि एक बंगला बांधून आपण फक्त एका फॅमिलीची ॲडजस्टमेंट किंवा अरेंजमेंट करू शकतो. पण त्याच जागी मी एक म्हणजे अपार्टमेंट क्रिएट करून घेतलं. ठीक आहे. अपार्टमेंट बनवलं. तर तिथे मी 20 लोकांची अरेंजमेंट केली. त्याच सेम जागेत मी आधी फक्त एकच बंगला बांधून एकच फॅमिलीची अरेंजमेंट केली किंवा करत होतो. आता त्याच जागी मी जर एक अपार्टमेंट क्रिएट केलं आणि त्याच्यात मी 20 लोकांची सोय करून टाकली. आणि प्रत्येकाला मी 1 स्क्वेअर फीट एरिया देऊन टाकला. बाबा 1200 स्क्वेअर फीट तुझा आहे. ठीक आहे. दुसऱ्याला पण 1200, 1000 स्क्वेअर फीट, 1200 स्क्वेअर फीट मी देऊन टाकला. अशा 20 लोकांची मी अरेंजमेंट केली. त्याच जागेवर. मग त्या जागेला आपण काय
मॅक्झिमम युटिलाइज केलं. तसंच इथे आपण एका हार्डवेअरवर आधी काय करत होतो, एकच ओएस टाकत होतो, बट आता एका हार्डवेअरवर आपण मल्टिपल ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल करू शकतो आणि ऍट अ टाइम चालू शकतो. हे दोघं मशीन्स काय असतील, कम्प्लिटली आयसोलेट असतील. जसा मी तुम्हाला दिलेला 1200 स्क्वेअर फीट फ्लॅट वेगळा असेल आणि दुसऱ्याला दिलेला एरिया वेगळा असेल. एका बिल्डिंग मध्ये जरी राहतायत, बट ते काय कम्प्लिटली आयसोलेट. आता फर्निचर तुम्हाला कसं करायचं हे तुमचं लुकआउट असेल, ठीक आहे, आणि दुसऱ्याचं त्याचं लुकआउट असेल. तसंच या व्हीएम मध्ये कोणते सॉफ्टवेअर टाकायचं हे इथे बसणाऱ्या ऍडमिनचं लुकआउट असेल आणि या व्हीएम मध्ये काय टाकायचंय ते हा बघेल. या व्हीएम मध्ये कोणते सॉफ्टवेअर टाकायचे तो बघेल. कम्प्लिटली आयसोलेट आहे. त्यांना आपण एक नेम स्पेस देऊन टाकलं. नेम स्पेस म्हणजे एक अलगसा स्पेस देऊन टाकला. जसं आपल्या फ्लॅट सिस्टम मध्ये एक 1200-1000 स्क्वेअर फीटचा एक नेम स्पेस देऊन टाकला, जो की आपला प्रायव्हेट आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी पब्लिक आहेत. टेरेस बघितलं पब्लिक आहे, पार्किंग मध्ये फॉर एक्झाम्पल पब्लिक आहे, सगळ्यांची आहे. लिफ्ट तुमची थोडी आहे, सगळ्यांची आहे. सगळेजण त्याला युटिलाइज करतात. तसंच हा जो बेस मशीनचा हार्डवेअर आहे, हा फक्त याचा थोडी आहे. याचा पण आहे, याचा पण आहे. ठीक आहे. हे सगळेजण याला युटिलाइज करतायत. रॅम, सीपीयू, हार्ड डिस्क काय असेल याला युटिलाइज करणार. ठीक आहे. तर व्हर्च्युअलायझेशन कन्सेप्ट अशी. व्हर्च्युअलायझेशन मध्ये एकाच मशीनवर तुम्ही नंबर ऑफ ऑपरेटिंग सिस्टम काय करू शकतात, इन्स्टॉल करू शकतात. पण त्याचे बेनिफिट्स काय काय? व्हर्च्युअलायझेशन एक टेक्नॉलॉजी आहे, ज्या टेक्नॉलॉजी मदतीने आपण एका फिजिकल मशीनवर नंबर ऑफ व्हीएम्स किंवा ऍप्लिकेशन रन करू शकतो. दॅट इज व्हर्च्युअलायझेशन. हायपरवायझर एक सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे, जो की व्हर्च्युअलायझेशनचं पूर्ण एन्व्हायरमेंट कंट्रोल आणि मॅनेज करतो. दोन टाईपचे हायपरवायझर, टाईप 1 अँड टाईप 2. ठीक आहे. बेअर मेटल अँड होस्टेड. आपण जो बघितलं होस्टेड बघितलं. ठीक आहे. आता याचे बेनिफिट्स काय? हे क्वेश्चन्स इंटरमध्ये विचारतात, लक्षात घ्या. व्हॉट इज हायपरवायझर? व्हॉट इज व्हर्च्युअलायझेशन? मग हायपरवायझरचे टाइप्स किती असतात? कोणते असतात? मग व्हर्च्युअलायझेशनचे बेनिफिट्स काय असतात? तर सगळ्यात पहिला बेनिफिट आहे कॉस्ट सेव्हिंग. हार्डवेअर तुम्हाला परचेस करावं लागत होते. 100 मशीन तुम्हाला परचेस करावं लागतील. मी मशीन म्हणतो म्हणजे तुम्ही लॅपटॉप आणि डेस्कटॉप नका समजू बरं का. सर्व्हर मशीन म्हणतोय. ज्याची कमीत कमी कॉस्ट 8, 10, 20 लाख, 25 लाख, 1 करोडच्या आसपास असेल. डिपेंड तुम्ही किती कॉन्फिगरेशन, कसा कॉन्फिगरेशनवाला घेताय. ठीक आहे. 100 सर्व्हर्स घ्यायला किती कॉस्टिंग लागेल? एक जागा तर लागेल ना मला माझ्या प्रिमायसिसमध्ये मशीन्सला ठेवण्यासाठी. 100 मशीन मला सेपरेट एक रूम बनवावा लागेल, सर्व्हर रूम. त्याच्यात मग रॅक, स्विचेस, राउटर वगैरे सगळे डिव्हाइसेस, त्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो. नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर आपण क्रिएट करू आणि ते मशीन पूर्ण प्रॉपर अरेंज करून मॅनेज करतो. मग नंतर आपण त्याच्यावर काम करतो. मग त्याच्यात ॲप्लिकेशन टाकतो. मग ते ॲप्लिकेशन, सबस्क्रिप्शन वगैरे सगळं तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टम हा सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आपण मॅन्युअली क्रिएट करत होतो, जेव्हा व्हर्च्युअलायझेशन नव्हतं आणि खूप कॉस्टली जात होतं. आता याने हार्डवेअरची कॉस्ट कमी करून टाकली, सॉफ्टवेअरच्या कॉस्ट कमी करून टाकले. इन्फ्रास्ट्रक्चरसाठी ज्या केबल, स्विचेस, राउटर एवढे लागत होतं, त्याची कॉस्ट काय करून टाकली, कमी करून टाकली. मोर दॅन 50% कॉस्ट आय-टीची व्हर्च्युअलायझेशनने कमी करून टाकली. ठीक आहे. सगळ्यात जास्त जे इन्व्हेस्टमेंट असते कोणत्याही कंपनी आय-टीची. आय-टीमध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट करावी लागते. कारण की हे डिव्हाइस आहे, जे सर्व्हर खूप महाग असतं. ठीक आहे. तर व्हर्च्युअलायझेशन ती रिड्यूस करून टाकलं. सॉफ्टवेअर कॉस्ट रिड्यूस झाली, देन त्याच्यानंतर हार्डवेअर कॉस्ट रिड्यूस झाली. आता डेटा सेंटरमध्ये काय असतात, लॅक्स ऑफ मशीन्स असतात. हजारो मशीन्स असतात. एका रूममध्ये 1,00,000 मशीन, 1000 मशीन. आता एक विचार करा, एक बंद रूम असतो तो. सर्व्हर रूम असं खिडक्या-बिडक्या ओपन नाही करून ठेवत ते. ठीक आहे. सगळं बंद रूम असतो आणि तिथं एसीचं प्रोव्हिजनिंग केलं असतं. आपल्या घरवाले एसी नाहीये, ते सेंट्रलाइज एसी असतात ते. का? हीट कंट्रोलमध्ये राहण्यासाठी. सगळ्यात जास्त खर्च जो डेटा सेंटरला येतो ना, तो हीट जी प्रोड्यूस करतात सर्व्हर. बिकॉज 24 तास हे सर्व्हर चालू असतात. 24 तास हे चालू असतात. ठीक आहे. 15-15, 20-20 वर्षापासून सर्व्हर चालू आहे. त्यांना अजून बंद नाही केलं गेलंय. असे सर्व्हर्स आहेत. ठीक आहे. आता एवढे सर्व्हर एकसाथ त्या रूममध्ये चालतील, तर किती हीट प्रोड्यूस करतील? ते एक मशीन आहे. तर हीट प्रोड्यूस करेल. आता हीट प्रोड्यूस करेल, तर त्याला आपल्याला कंट्रोलमध्ये आणावं लागेल. ठीक आहे. मग त्यासाठी आपल्याला सेंट्रलाइज एसी लावावं लागतील. मग किती लाईट बिल येईल आपल्याला? ठीक आहे. ते एसीचं लाईट बिल किती येतं आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. देन त्याच्यानंतर हे जे मशीन्स आहेत, या मशीनचा मेंटेनन्सचा बी तो प्रॉब्लेम असतो.
आज जर तुमच्याकडे 1000 मशीन्स आहेत आणि 1000 मशीनचा मेंटेनन्स, कोणाचा रॅमचा प्रॉब्लेम, कोणाचा हार्ड डिस्कचा प्रॉब्लेम, कोण मशीन चालतच नाहीये, कोणाचा सीपीयूच प्रॉब्लेम झाला, कोणाचा एस-एम-पी-एस प्रॉब्लेम झाला, मग त्याचं आपल्याला मेंटेनन्स पण येतं. ठीक आहे. लाईट बिल तर दर महिन्याला येतच आहे. बिकॉज एवढे मशीन एवढे चालतायत मशीन, तर लाईट बिल येतंय. ते ती कॉस्ट तुमची वाचणार नाही. तर तिथं तुम्हाला दर महिन्याला पे करावीच लागणार आहे. ठीक आहे. देन त्याच्यानंतर एवढे सारे मशीनला मेंटेन मॅनेज करण्यासाठी मला एवढे इंजिनियर्स, नेटवर्क इंजिनियर, हार्डवेअर इंजिनियर्स, लिनक्स इंजिनियर्स काय असतील ते मला हायर करावं लागतील. त्याची सॅलरी हे पण एक कंपनी ओनरसाठी टेन्शनच असतं. ठीक आहे, हेडॅकच असतो, की एम्प्लॉयी सोडून गेला तर मग त्याच्या जागी परत रिप्लेसमेंट दुसरा शोधा. तो तेवढा हुशार असेल पहिल्यासारखं तर ठीक, नाही तर परत कामामध्ये प्रॉब्लेम्स. ठीक आहे. तर ह्या गोष्टी त्या बॉसला असतात. आता व्हर्च्युअलायझेशन नाही, बट क्लाउड कम्प्युटिंग जी आहे, ही कन्सेप्ट फक्त बिझनेससाठीच बनवण्यात आली आहे. म्हणजे जो हे टेन्शन होतं त्या आय-टीला मॅनेज करण्यासाठी, तर मग काही कंपनीने अशी एक सोल्युशन दिलं, की बाबा हे तुमच्याकडे नकोच. हार्डवेअर नको, काहीच नको, डेटा सेंटर रूम नको, काही नको. ते सगळं आमचं असेल. तुम्ही फक्त आमच्या सर्व्हिसेस बाहेरून कुठूनही ॲक्सेस करा. असा तो सेटअप बनवलाय, बिझनेस मॉडेल बनवलाय. ठीक आहे. तर इझिली तुम्ही बॅकअप घेऊ शकतात, रिकव्हरी करू शकतात जर व्हर्च्युअलायझेशनच्या वर असेल. फिजिकल मशीनचा इझिली बॅकअप घेता येत नाही. व्हर्च्युअलायझेशनमध्ये तुम्ही स्नॅपशॉट ऑप्शन बघितलं असेल. एखाद्या मशीनला बस स्नॅपशॉट करा, काही सेकंदात स्नॅपशॉट बनवतो. चुकून मशीन करप्ट झाला पुढं स्नॅपशॉट रिव्हर्ट करा, तो फास्ट रिडिप्लॉय पण करून देतो तुम्हाला. रिबिल्ड पण करून देतो. तर बॅकअप रिकव्हरी फास्ट होते. पहिले फिजिकलवर एवढं ईझी नव्हतं, की तुम्ही लगेच त्याचा बॅकअप घेऊन लगेच त्याला रिकव्हर करू शकता. ठीक आहे. देन एकाच मशीनवर तुम्ही काय करू शकता, मल्टिपल ऑपरेटिंग सिस्टम चालवू शकता. फिजिकल मशीन जास्त पर्चेस करायची गरज नाहीये. एकाच मशीनवर तुम्ही मल्टिपल ओएस चालवू शकता आणि मेन मॅक्सिमम हार्डवेअर युटिलायझेशन होतंय आता. आधी एका मशीनवर एक ओएस चालत होती. आता एका मशीनवर एक नाही, तुम्ही मल्टिपल ऑपरेटिंग सिस्टम चालवू शकता. डेटा सेंटर्समध्ये जो सेटअप असेल, त्या सेटअपमध्ये आता जो क्लाउडचा सेटअप असतो, क्लाउडमध्ये बॅकएंडला व्हर्च्युअलायझेशनच यूज केलं जातं. ट्रेनिंग लॅब्समध्ये आता मला चांगलं आठवतं, ज्यावेळेस मी 2010ला टीचिंग करायला सुरुवात केली होती. तर माझ्याकडे ना सुरुवातीला 6 बॅचेस होत्या. ठीक आहे. नाही सॉरी 4 बॅचेस होत्या, पहिल्या बॅचेस. ठीक आहे. तर मला 4 मशीन्स वेगळे ठेवावे लागायचे शिकवण्यासाठी आणि प्रत्येकाचं वेगवेगळा टॉपिक चालायचा. मग प्रत्येक टॉपिक साठी मला म्हणजे प्रत्येक बॅचसाठी एक मशीन लागायचा. ती बॅच संपली का मी लगेच तो सीपीयू काढायचो, दुसरा लावायचो आणि त्या बॅचचं पुढचं मग कंटिन्यू करायचो. ठीक आहे. आणि तिथपर्यंत प्रॅक्टिकल, मग पुढचं प्रॅक्टिकल मला दाखवायचं असेल, तर मग तोच मशीन त्या बॅचला लागायचा. असे 4 बॅचेस तर 4 मशीन. तर विचार करा 6 बॅचेस असेल, तर मला 6 मशीनचं वेगळं प्रोव्हिजनिंग करावं लागायचं. ठीक आहे. तर आज मी एकाच मशीनवर सगळ्या बॅचेस घेतो व्हर्च्युअलायझेशनमुळे. लिनक्सची बॅच तिथंच असेल. डॉकर कुबरनेटिसच्या बॅच घ्यायची असतील तिथंच घेऊ शकतात. ठीक आहे. त्यासाठी सेपरेट नाही. क्लाउडची बॅच तिथंच मी घेऊ शकतो. Ansibleची बॅच तिथंच घेऊ शकतो. जेवढे सब्जेक्ट्स आहेत. एकाच मशीनवर मी काय केलंय, व्हर्चुअल मशीन बनवून तिथं मी शिकवू शकतो. नाहीतर मला आज जर 6 बॅचेस असतील तर 6 मशीन्स वेगळे ठेवावे लागले असते. प्रत्येकाचे वेगवेगळे मशीन्स. ठीक आहे. तर ट्रेनिंग एन्व्हायर्नमेंटमध्ये सुद्धा व्हर्च्युअलायझेशननी हा फायदा दिलाय आपल्याला. ठीक आहे. तर व्हर्च्युअलायझेशन आहे म्हणून आज क्लाउड कन्सेप्ट आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. तर क्लाउडच्या पूर्ण बॅकएंड व्हर्च्युअलायझेशन म्हणजे आपण जे क्लाउडवर सर्व्हिसेस क्रिएट करणार आहोत, मशीन क्रिएट करणार आहोत, ते सगळं बॅकएंडला त्याने तो सेटअप बनवून ठेवला आहे आणि त्याच्यावर आपण आपले छोटे-छोटे मशीन्स बनवणार, व्हीएम बनवणार आहोत आणि ते व्हीएम आपण ॲक्सेस पण करणार आहोत. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे, आज आपण जे क्लाउड कम्प्युटिंग शिकतोय, बट ह्या क्लाउड कम्प्युटिंगच्या आधी पण काही कम्प्युटिंग्स होत्या. म्हणजे कम्प्युटरला आपण कसं कशासाठी यूज करायचो, कसं यूज करायचो, त्याला आपण कम्प्युटिंग म्हणतो. ठीक आहे. तर सगळ्यात पहिली जी कम्प्युटिंग म्हटलं, तर त्याला म्हणतात डेस्कटॉप कम्प्युटिंग. म्हणजे ज्यावेळेस इंटरनेट बी नव्हतं, 1969ला पहिलं नेटवर्क क्रिएट झालं. त्याच्या आधी कम्प्युटर्स होते, बट कम्प्युटरला आपण यूज करायचो फक्त सिंगल कम्प्युटर, सिंगल मशीन. ठीक आहे. म्हणजे एक मशीन आणि त्या मशीनवरच तुम्ही काय करा, तुमचा डेटा स्टोअर करा. हा सिंगल मशीन आणि त्याच्यावरच तुम्ही तुमचा डेटा स्टोअर करा. तर डेटाला ॲक्सेस करायचं असेल, या डेटाला तुम्हाला ॲक्सेस करायचं असेल, तर इथं येऊनच तुम्हाला लोकली ॲक्सेस करावं लागेल.
असं नाही की मी दुसऱ्या मशीनवरनं ह्या डेटाला ऍक्सेस करू शकत होतो, नाही. बिकॉज त्यावेळेस तर नेटवर्क कन्सेप्टच नव्हती ना. तर कम्प्युटरमध्येच तुम्ही डेटा स्टोअर करा आणि त्याच डेटाला ऍक्सेस करायचं तिथे जाऊनच ऍक्सेस करा लोकली. ठीक आहे. तर याला म्हणतात डेस्कटॉप कम्प्युटिंग. डेस्कटॉप कम्प्युटिंग म्हणजे डेस्कटॉप मशीन, एक सिंगल मशीन ज्याच्यावर तुम्ही डेटा स्टोअर करा आणि त्या सिंगल मशीनला ऍक्सेस करा. आता आता जर म्हटलं तर तुम्ही तुमच्याकडे लॅपटॉप आहे ना, तर त्या लॅपटॉपमध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही इंटरनेट दिलं नाहीये. विदाउट इंटरनेट तुम्ही लॅपटॉप यूज करताय. विदाउट लॅपटॉप तुम्ही सॉरी विदाउट इंटरनेट तुम्ही लॅपटॉप यूज करताय. त्याच्यात इंटरनेट नाहीये, कसलीच कनेक्टिव्हिटी नाहीये. तर त्याला तुम्ही जे यूज करतायत ना लॅपटॉपवरनं, तर तो झाला डेस्कटॉप. विदाउट नेटवर्क, विदाउट इंटरनेट तो झाला डेस्कटॉप कम्प्युटिंग. ठीक आहे. सिंगल मशीनवर तुम्ही ऍक्सेस. मग जसं 1969 मध्ये इंटरनेट पहिलं इंटरनेट आलं, ज्याला आपण ARPA नेट प्रोजेक्ट म्हणतो किंवा पहिला नेटवर्क आपण म्हणतो. तर तेव्हापासून नंतर मग आपण सर्व्हर क्लायंट कम्प्युटिंग आलं. जे नेक्स्ट कम्प्युटिंग जे आहे डेस्कटॉप कम्प्युटिंग नंतर सर्व्हर क्लायंट कम्प्युटिंग. आता डेस्कटॉप कम्प्युटिंगचा डिसएडव्हान्टेज काय होता? आता ठीक आहे, त्यावेळेस तर नेटवर्क वगैरे नव्हतं, म्हणून त्यांना प्रत्येक मशीनवर डेटा स्टोअर करावा लागायचा. लेट्स से की माझ्याकडे असे 10 मशीन्स आहेत, ठीक आहे, आणि मला काही डेटा स्टोअर करायचा आहे. सगळ्या मशीनवर मला तो डेटा पाहिजे. तर मी काय करेल, प्रत्येक मशीनवर जाऊन तो डेटा कॉपी पेस्ट करेल लोकली. प्रत्येक मशीन मॅन्युअली करा, डेटा कॉपी. काही नवीन काही डेटा आला तर मला परत प्रत्येक मशीनवर जाऊन अपडेट करावं लागायचं. ठीक आहे. सपोज 10 मशीन असतील तर 10 मशीनवर जाऊन मला अपडेट करावं लागायचा. ठीक आहे. हा प्रॉब्लेम होता बिकॉज डेस्कटॉप कम्प्युटिंग आपण लोकली ऍक्सेस करतो. विदाउट कनेक्टिव्हिटी तो असतो. तो आपण लोकली ऍक्सेस करतो. इथे माझ्याकडे 10 मशीन्स आहेत, विदाउट नेटवर्क आहे आणि माझ्याकडे काही फाईल्स आहेत, डेटा आहे. तो डेटा मला प्रत्येक मशीनवर पाहिजे. तर मी काय करेल, पेनड्राईव्ह तो प्रत्येक मशीनवर जाऊन कॉपी पेस्टच करणार आहे. ठीक आहे. तो झाला डेस्कटॉप कम्प्युटिंग. मग हा प्रॉब्लेम सर्व्हर क्लायंट कम्प्युटिंगने रिझॉल्व्ह करून टाकला. आता सर्व्हर क्लायंट कम्प्युटिंग जसं नेटवर्क आलं, इंटरनेट कनेक्टिव्हिटी आली किंवा लोकल नेटवर्क्स आले, तर त्यावेळेस एक सेंट्रलाइज मशीन ठेवण्यात आला, जो की मेन मशीन आहे. सपोज माझ्याकडे इथं 20 मशीन्स आहेत आणि 20 मशीनमध्ये माझा मेन मशीन आहे. याला मी म्हणतो सर्व्हर. याचं काम काय, इथं सगळा डेटा पडलेला आहे आणि हा डेटा काय करणार आहे, यांना शेअर करणार आहे. जे बाकी 20 मशीन्स आहेत त्यांना डेटा देणारा हा मशीन. त्याला आपण म्हणतो सर्व्हर मशीन, जो की सर्व्हिस सर्व्ह करत असतो. ठीक आहे. तर हा झाला आपला सर्व्हर. डेटा इथे. आता हा डेटा वाया नेटवर्क थ्रू आपण बाकी मशीन्सला काय करू शकतो, देऊ शकतो. आता पहिले काय करावं लागायचं, प्रत्येक मशीनवर जाऊन आपल्याला डेटा स्टोअर करावा लागायचा. आता आपल्याला प्रत्येक मशीनवर डेटा नाही स्टोअर करायचा. एक मशीनवर सेंट्रलाइज मशीनवर ठेवून द्या डेटा आणि बाकीच्या मशीनला तो शेअर करून द्या. डेटा कुठं आहे? सर्व्हरला. मला काही नवीन डेटा अपडेट करायचा असेल तर मला प्रत्येक मशीनवर जाऊन अपडेट थोडी करायचं आहे. मला फक्त मेन मशीनला सर्व्हरला अपडेट करून टाकायचा आहे. डेटा इथं ऍक्सेस होऊन. हा झाला सर्व्हर आणि हा झाला हे झाले क्लायंट्स. याला म्हणतात सर्व्हर क्लायंट कम्प्युटिंग. एक सेंट्रलाइज मशीन आणि बाकी क्लायंट. ठीक आहे. बट ही कधी आली, जेव्हा नेटवर्क आलं तेव्हापासून सर्व्हर क्लायंट कम्प्युटिंग आले. तर एक सेंट्रलाइज मशीन ठेवला जायचा आणि बाकीच्या मशीनला तो डेटा तो शेअर करायचा. ठीक आहे. याला आपण म्हणतो सर्व्हर क्लायंट कम्प्युटिंग. तो डेस्कटॉप कम्प्युटिंग सिंगल मशीन. सर्व्हर क्लायंट कम्प्युटिंग मध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त मशीन यायला लागले. ठीक आहे. आता प्रत्येक सर्व्हर जो असतो, प्रत्येक हार्डवेअर असतो ना, त्याचा एक बँडविड्थ असतो. तो ॲट अ टाईम किती क्लायंटला सर्व्हिस सर्व्ह करू शकतो. ठीक आहे. जसं की ह्या रूमचं पण काहीतरी एक सेटिंग असेल ना, म्हणजे डिफॉल्ट किती लोकं बसू शकतात, जास्तीत जास्त किती बसू शकतात किंवा ठीक आहे. तर जसं 20 लोकं बसू शकतात. तर याच्या पलीकडे तुम्ही जास्त बसू नाही शकत ना. तर त्याचं एक लिमिटेशन आहे. तसं सर्व्हरचं एक लिमिटेशन असतं, की तो ॲट अ टाईम किती क्लायंट्सला सर्व्हिस सर्व्ह करू शकतो, सर्व्हिस देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, मी एक्झाम्पल म्हणून नंबर सांगतोय. हा म्हणतो मी 1000च क्लायंटला ॲट अ टाईम सर्व्हिस देऊ शकणार. ठीक आहे. किंवा मी 100च क्लायंटला फक्त ॲट अ टाईम सर्व्हिस देऊ शकतो. 101 क्लायंट जर आला, तर मी त्याला सर्व्हिस डिनाय करून टाकतो. 20 लोकं इथं बसून गेले, 21वा कोणीही आला, मी सांगतो नाही बाबा बसायला जागा नाही. ठीक आहे. तर आपण त्याला काय केलं, डिनाय केलं. तसंच इथं हा म्हणतो मी 100 क्लायंटला फक्त ॲट अ टाईम सर्व्हिस देऊ शकतो. मी एक्झाम्पल म्हणून नंबर सांगतो, एवढे कमी नंबर्स नसतात. ठीक आहे. सर्व्हरची गोष्ट म्हटलं. तर याच्यापेक्षा जास्त क्लायंट यायला लागले, तर 200 क्लायंट यायला लागले, तर काय करेल हा? आता सर्व्हिस देऊच शकत नाही. आता एवढी ट्रॅफिक त्याच्याकडे वाढली, म्हणजे 100ला तो सर्व्हिस देतोच आहे, पण अजून 100 त्याच्याकडे आले रिक्वेस्ट करायला, की मला कनेक्ट करायचा डेटा पाहिजे. तर ह्या मशीनवर सीपीयू युटिलायझेशन काय होतो? हाय होतो.
लोड येऊन जातो. ठीक आहे. रॅमवर लोड, सीपीयूवर लोड येतो. इन्कमिंग ट्रॅफिक वाढून जाते. यामुळे सर्व्हर हँग होऊन जातो. सर्व्हर करप्ट होऊन जातो. सर्व्हर अचानक बंद पडल्यामुळे सर्व्हर मशीन फेल होऊन जातो. ज्याला आपण म्हणतो मशीन सर्व्हर डाऊन. ठीक आहे. आपण सर्व्हर डाऊन म्हणतो किंवा सर्व्हर क्रॅश करणं असं पण म्हणतो. ठीक आहे. आपण याच्यावर डिपेंड होतो. आता सर्व्हर जर क्रॅश झाला त्याच्यामध्ये जो डेटा आहे तोही लॉस झाला, तोही डिलीट झाला. परत त्याला रिबिल्ड करणं, परत त्याला उभं करणं किती दिवस लागायचे आधी. म्हणजे एक सर्व्हर बनवायला आधी 1-1, 2-2 महिना लागून जायचा. आता तर आपण 2 मिनिटाच्या आत कॉन्फिगर करू शकतो ऑटोमेशन केलं तर. ठीक आहे. देन तर सर्व्हर हा एकच होता आणि जर जास्त क्लायंट आले तर काय करायचं? म्हणून नेक्स्ट कम्प्युटिंगला इंट्रोड्यूस करण्यात आलं क्लस्टर कम्प्युटिंग. क्लस्टर म्हणजे ग्रुप, सर्व्हरचा ग्रुप. क्लस्टर म्हणजे सर्व्हरचा ग्रुप आणि दोघं सर्व्हर या 2 पेक्षा जास्त असतात. ठीक आहे. तुम्ही 2 चा बनवू शकतात ग्रुप, नाहीतर 4, 10, 20 किती बनवायचं तुम्ही 1000 चा ग्रुप बनवू शकता. ठीक आहे. तर क्लस्टर कम्प्युटिंग. आता क्लस्टर कम्प्युटिंगमध्ये काय झालं, की एक नाही आता 2-2 सर्व्हर असतात किंवा 2 पेक्षा जास्त. क्लस्टर म्हणजे ग्रुप असेल. ग्रुप कधी होतो? जेव्हा कमीत कमी 2 असतात. एकटा थोडी म्हणू शकतो मी ग्रुप आहे. नोड 1, नोड 2. आता हे दोघं काय करतात? सेम सर्व्हिसेस, सेम डेटा शेअर करतायत क्लायंटला. आता हा 100 क्लायंटला मॅनेज करेल आणि हा 100 क्लायंट्सला मॅनेज करेल. सर्व्हरचा नोडचा ग्रुप म्हणजे क्लस्टर. ठीक आहे. आज Facebookला तुम्ही ॲक्सेस करताय, तुम्ही ChatGPT ॲक्सेस करताय, तुम्ही YouTube ॲक्सेस करताय. तर काय वाटतं YouTube एकच आहे? YouTube सर्व्हर एक आहे. एक राहिलं असतं तर किती वेळेस डाउन झाला असता. करोडो सर्व्हर्स आहेत YouTubeचे. करोडो सर्व्हर म्हणजे करोडो सर्व्हरचा एक ग्रुप आहे त्यांचा आणि सगळे म्हणून आपल्याला सर्व्हिस देत आहेत. किती ट्रॅफिक येऊ द्या, ते सगळे म्हणून सेम सर्व्हिस प्रोव्हाईड करतायत. ठीक आहे. आता सपोज हा मशीन जर तुमचा डाउन झाला, हा मशीन जर फेल झाला, तर हाच ॲक्टिव्ह सर्व्हर तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाईड करणार आहे. जर लोड जर वाढला फॉर एक्झाम्पल, आता हे दोघं अप आहेत, ॲक्टिव्ह आहेत, तर दोघं काय करतात डिस्ट्रिब्यूट करून घेतात. 100 हा बघेल, 100 हा बघेल. तुम्हाला वाटतं अजून जास्त ट्रॅफिक आहे, तर तुम्ही 2 च्या ऐवजी जास्त सर्व्हरचं प्रोव्हिजनिंग करून ठेवा. 4 ठेवा, 10, 100 ठेवा. किती ट्रॅफिक येऊ द्या. 100 सर्व्हर आपले असतील, जे की सेम वेबसाईट किंवा सेम ॲप्लिकेशन किंवा सेम डेटा क्लायंटला प्रोव्हाईड करतील. याला म्हणतात क्लस्टर कम्प्युटिंग. बट क्लस्टर कम्प्युटिंगचा एक रूल होता. दोघं सर्व्हर सेम लोकेशनला पाहिजे. असं नाही की हा मुंबई डेटा सेंटरला बसलाय आणि हा पुणे डेटा सेंटरला बसलाय. नाही. दोघं मुंबई डेटा सेंटरलाच पाहिजे. दोघं पुणे डेटा सेंटरलाच पाहिजे. सेम लोकेशनला दोघं सर्व्हर असतील तर क्लस्टर कम्प्युटिंग पॉसिबल होते. ठीक आहे. मग हा प्रॉब्लेम फिक्स करण्यासाठी फिर ग्रिड कम्प्युटिंग आणण्यात आली. ग्रिड कम्प्युटिंग म्हणतो डझंट मॅटर एक मुंबई डेटा सेंटरला सर्व्हर आहे, एक नाशिक डेटा सेंटरला, एक पुणे डेटा सेंटरला आहे. तिघांचं मी काय करतो एक ग्रुप बनवून घेतो. वेगवेगळ्या सिटीत असेल, वेगवेगळ्या कंट्रीत असतील. ग्रिड कम्प्युटिंग त्याला काम करायचं. क्लाउड कम्प्युटिंगच्या आधी ग्रिड कम्प्युटिंगच चालायची. ग्रिड कम्प्युटिंगच चालायची. बिकॉज तुमचे सर्व्हर डिफरंट लोकेशनला पण असतील, तरी त्याचा ग्रुप बनवला जायचा म्हणजे क्लस्टर बनवला जायचं आणि देन ते सर्व्हिस प्रोव्हाईड करायची. ठीक आहे. जसं एशियामध्ये कोणी ॲक्सेस करत असेल, तर मग एशियामधला जो निअरेस्ट सर्व्हर असायचा क्लस्टरमधला, तो त्याला सर्व्हिस द्यायचा. ठीक आहे. आता सिटीनुसार जर आपण बघितलं, तर मुंबईवरनं कोणी ट्रॅफिक ॲक्सेस करत असेल वेबसाईटला, तर मुंबई सर्व्हर त्याला देऊन टाकेल. नाशिकवरनं कोणी ॲक्सेस करत असेल, तर नाशिकचा सर्व्हर देऊन टाकेल. हे तिघं सर्व्हर ग्रुप म्हणून सेम सर्व्हिस देत आहेत. पुण्यामध्ये असेल, तर पुण्यातला कोणी ॲक्सेस करतं, तर पुण्यातलं सर्व्हर देऊन टाकेल. मग ग्रिड कम्प्युटिंग अशी चालायची. डिफरंट लोकेशनला सर्व्हर असायचे. ठीक आहे. आणि क्लस्टर कम्प्युटिंग काय म्हणायचं? सेम लोकेशनला पाहिजे. सेम लोकेशनला पाहिजे. आता याला एक्झाम्पलने समजू. ऑफलाईन बॅच आहे आपली, ऑनलाईन नाही, ऑफलाईन बॅच आहे. तर ऑफलाईन बॅचमध्ये आता मी तुम्हाला AWS शिकवतोय. तर सपोज माझ्याकडे अजून एक बॅच आली 10 मुलांची ह्याच टायमिंगला, तुमच्या टायमिंगला, की आम्हाला AWS शिकायचं. आता मी ऑलरेडी बिझी आहे तुम्हाला शिकवायला 10:30च्या बॅचला. तर जे नवीन 10 मुलं आलेत त्यांना मी हाच टाईम नाही देऊ शकत 10:30चा. ठीक आहे. मी एकटा असेल आणि मी तुम्हाला सर्व्हिस देतोय, मी ऑलरेडी बिझी आहे. तर ते जे नवीन येणारे 10 कॅन्डिडेट आहेत, मी त्यांना सर्व्हिस देत नाही. कारण की त्यांनाही सेम टाईम पाहिजे. तुमची बॅच पुढे चालू आहे, ते तर नवीन मुलं आहेत. त्यांना पहिल्यापासून शिकवायचं आहे. मी ऑलरेडी तुमच्यासाठी बिझी आहे.
जर आम्ही 2 फॅकल्टी राहिलो असतो, मी आणि दुसरा अजून फॅकल्टी जो की सेम सर्व्हिस देतोय, तो पण AWS शिकवतो. त्याच्याकडे बॅच नाही. तर ती जी ट्रॅफिक आहे 10 मुलांची, मी त्याच्याकडे पाठवून दिली असती. कारण की मी ऑलरेडी बिझी आहे तुमच्यासाठी. तर 10:30ला मी त्या फॅकल्टीला सांगितलं असतं. म्हणजे आम्ही दोघं मिळून काय करतो, तुम्हाला सर्व्हिस सर्व्ह करतोय. ठीक आहे. सपोज तो उद्या आजारी पडला, तो उद्या येत नाहीये, सुट्टीवर आहे. मग मी त्याच्या जागी सर्व्हिस देऊ शकतो किंवा मी नसेल, मी अनहेल्दी असेल, तर तो माझ्या जागी येऊन तो सर्व्हिस डिलिव्हर करू शकतो. क्लस्टर असंच आहे. बट हे दोन्ही फॅकल्टी जे आहेत, जे शिकवतायत, सर्व्हिस डिलिव्हर करतायत, ऑफलाईन बॅचसाठी आहे, ठीक आहे. तर ते दोघी सेम सिटीमध्ये पाहिजे. ठीक आहे. जिथं आपला क्लास आहे, जसं नाशिकला क्लास आहे, तर तोही नाशिकचा पाहिजे, मीही नाशिकचा पाहिजे. तर तो मुंबईचा असेल आणि मी इथे, तो मी जर उद्या नाही आहे, तो मुंबईवरून ट्रॅव्हल करून तुम्हाला इथे शिकवेल का एका दिवसासाठी? नाही ना पॉसिबल. दोघं सेम सिटीतले पाहिजे. क्लस्टर कम्प्युटिंग. सेम लोकेशनला दोघे सर्व पाहिजे. आता हीच बॅच आपण ऑनलाईन कन्सिडर करू. ठीक आहे. ऑनलाईन बॅच आहे. सपोज मी उद्या तुम्हाला शिकवायला येत नाहीये. बिकॉज माझं काही काम आहे, तर मला उद्या सुट्टी देण्यापेक्षा मी काय केलं, पुण्याच्या एखाद्या फॅकल्टीला तुमची बॅच कंडक्ट करायला हवी. डझंट मॅटर. तो कुठून ऑनलाईन शिकवतोय. ऑनलाईनमध्ये हे मॅटर नाही करत, की दोघी एकाच सिटीतले पाहिजे. नाही. तो मुंबईवरनं कोणी तुम्हाला ऑनलाईन शिकवू शकतो, पुण्यावरनं शिकू शकतो, नाशिकवरनं शकतो. मी नाही अवेलेबल, तर तो तुम्हाला दुसरा फॅकल्टी माझा मुंबईचा असेल, तो तुम्हाला शिकवून देईल. तिसरा असेल फॅकल्टी, तो तुम्हाला शिकवून देईल. तर इथं लोकेशन मॅटर करत नाही. डिफरंट लोकेशन असेल. ठीक आहे. तर ग्रिड कम्प्युटिंगमध्ये लोकेशन डिफरंट असतं सर्व्हरचं आणि क्लस्टर कम्प्युटिंग लोकेशन सेम असतं. ठीक आहे. मग या दोघांचं कॉम्बिनेशन बनवण्यात आलं क्लाउड कम्प्युटिंग. तर ग्रिड कम्प्युटिंग नंतर आलं क्लाउड कम्प्युटिंग. क्लाउड कम्प्युटिंग म्हणतो मी सेम लोकेशनलाही सर्व्हरला सपोर्ट करतो आणि डिफरंट लोकेशनला असतील तरी मला चालेल. ठीक आहे. म्हणजेच क्लस्टर कम्प्युटिंग आणि ग्रिड कम्प्युटिंगचं हायब्रिड कॉम्बिनेशन ते हे क्लाउड कम्प्युटिंग. तर सेम लोकेशनला सर्व्हर असतील तरी तो सपोर्ट करतो, त्याचा तो क्लस्टरमध्ये घेतो, ग्रुपमध्ये बनवतो, डिफरंट लोकेशनला असतील तरी चालतं. तर मग आजच्या डेटला आपण क्लाउड कम्प्युटिंग पर्यंत आलोय, जे की क्लाउड कम्प्युटिंग क्लस्टर आणि ग्रिड कम्प्युटिंगचं एक कॉम्बिनेशन आहे. ठीक आहे. तर क्लाउड कम्प्युटिंग जे की तुम्ही कुठूनही तुमच्या सर्व्हिसेस क्रिएट करू शकतात, ॲक्सेस करू शकतात, कधीही करू शकतात. टाईमचं लिमिटेशन नाही, की तुम्ही रात्री 3 वाजता तुम्ही तुमच्या क्लाउडच्या सर्व्हिसेस ॲक्सेस करू शकत नाही, असं काही नाही. कधीही ॲक्सेस करू शकतात, कुठूनही करू शकतात. कंडिशन फक्त एक आहे, तुमच्याकडे इंटरनेट पाहिजे, हाय स्पीड इंटरनेट पाहिजे, चांगलं इंटरनेट पाहिजे. ठीक आहे. मग तुम्ही कुठूनही तुम्हाला सर्व्हर बनवायचं असेल, तुम्ही ते बनवू शकता. त्यासाठी हार्डवेअरची रिक्वायरमेंट जास्त नाहीये, फक्त इंटरनेटची रिक्वायरमेंट आहे. तुमच्याकडे इंटरनेट पाहिजे, तर तुम्ही तुमच्या सर्व्हिसेस कुठूनही ॲक्सेस करा. एक्झाम्पल म्हणून Google ड्राईव्ह तुम्ही डेटा स्टोअर करा, कुठूनही ॲक्सेस करा ना Google ड्राईव्ह. ठीक आहे. तुम्ही मुंबईला असो, दिल्लीला असो या फिर तुम्ही आउट ऑफ इंडिया असो, Google ड्राईव्ह तुम्ही काय ॲक्सेस नाही करू शकत? करू शकता. तिथला डेटा तुम्ही ॲक्सेस करू शकता. मग हे पण एक छोटंसं एक्झाम्पल आहे क्लाउडचं Google ड्राईव्ह. तुम्ही डेटा सेंट्रलाइज स्टोअर करून टाकला आणि कधीही करा ना, रात्री 3 वाजताही तुम्हाला एखादी फाईल पाहिजे Google ड्राईव्हवर टाकलेली, ती तुम्ही ती डाउनलोड करू शकता, ॲक्सेस करू शकता. फक्त इंटरनेट पाहिजे. इंटरनेट नसेल तर क्लाउड सर्व्हिसेस आपल्याला ॲक्सेस करता येत नाही. इंटरनेट नाही तुम्ही Gmailला ॲक्सेस करू शकतात का? नाही करू शकत. इंटरनेट नाही तुम्ही Google ड्राईव्हचा डेटा ॲक्सेस करू शकतात का? नाही करू शकत. तसंच AWSच्या सर्व्हिसेस या क्लाउडच्या AWS नाही, क्लाउडच्या सर्व्हिसेस ॲक्सेस करण्यासाठी तुम्हाला इंटरनेट लागणार. बाकी तुमच्याकडे मोबाईल असो या फिर लॅपटॉप असो या डेस्कटॉप असो, डझंट मॅटर. कोणताही असो, कॉन्फिगरेशन चालायला पाहिजे. फक्त तो ब्राउझर पाहिजे. ब्राउझरवर जाऊन तुम्ही क्लाउडच्या सर्व्हिसेस ॲक्सेस करू शकता. मग क्लाउड वेंडर खूप सारे आहेत. सगळ्यात पहिला वेंडर आहे 2002 मध्ये त्याने सर्व्हिसेस इंट्रोड्यूस केल्या होत्या, जो की AWS, Amazon वेब सर्व्हिस. त्यातच आपण कोर्स शिकतोय. सगळ्यात रँकला टॉपला तोच आहे. दुसरा Google क्लाउड झाला. आधी Azure क्लाउड होता सेकंडला, आता Google क्लाउड सेकंडला आहे. 2025 चा डेटा मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. देन आणि तिसऱ्या
आता अज्युअर क्लाउड आहे. अज्युअर क्लाउड म्हणजे मायक्रोसॉफ्टचं क्लाउड आहे. Google कंपनीचा Google क्लाउड आहे. Amazon जे तुम्ही शॉपिंग करतात ना, प्रोडक्ट वगैरे ऑनलाईन घेतात, त्याचीच Amazon AWS आहे. ठीक आहे. Amazon वेब सर्व्हिस, जो की IT सर्व्हिसेस, क्लाउडच्या सर्व्हिसेस तुम्हाला प्रोव्हाईड करतो. ठीक आहे. देन अजून खूप सारे आहेत. मग Oracle क्लाउड आहे, IBM क्लाउड आहे. देन त्याच्यानंतर अलिबाबा क्लाउड आहे. त्याच्यानंतर रेड हॅटचा ओपन स्टॅक नावाचा क्लाउड आहे, जो की प्रायव्हेट क्लाउड सर्व्हिस देतो. ठीक आहे. एनलाइट क्लाउड आहे, जे की ESGचं स्वतःचं प्रोडक्ट आहे. छोटे छोटे असे खूप सारे. पण टॉप 3 मध्ये जे येतात ते कोण येतात? AWS, Google अँड Azure. ठीक आहे. सगळ्यात जास्त यूज होतात AWS ला यूज केलं जातं सगळ्यात जास्त. त्याच्यानंतर गुगल क्लाउड, नंतर Azure क्लाउड येत असतं. ठीक आहे. आता आपण लिनक्समध्ये, तर लिनक्ससाठी आपल्याला AWS क्लाउड शिकावं लागतं. Azure क्लाउड जर तुम्ही विंडोज प्लॅटफॉर्मचे राहिले असते, तुम्ही विंडोजमध्ये सर्व्हर वगैरे शिकला असतात, विंडोजचे कोर्सेस केले असते, तर तुम्हाला Azure करावं लागलं असतं. ठीक आहे. पण आपण लिनक्स आणि लिनक्समध्ये तर म्हणून आपल्याला करावं लागतंय AWS क्लाउड करावं लागतंय. AWS म्हणजे लिनक्स म्हणून नाही, पण सगळ्यात जास्त मार्केटमध्ये AWS क्लाउडच यूज होतं आणि सगळ्यात जास्त सर्व्हिसेस जे प्रोव्हाईड करतो तो AWS. 200+ सर्व्हिसेस देतो, जो की बाकी कोणतेच क्लाउड वेंडर देत नाहीये आणि सगळ्यात पहिला AWS क्लाउडच आला होता. ठीक आहे. AWSच्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्या एकदम प्रॉपर सर्व्हिसेस आहेत. थोडे कॉस्टली आहेत बाकी क्लाउडपेक्षा, बट सर्व्हिस प्रॉपर आहे आणि एंटरप्राइज एडिशन्स काय म्हणतात, एंटरप्राइज कंपनीजसाठी त्यांना सर्व्हिसेस इम्पॉर्टंट असतो, कॉस्ट नाही. ठीक आहे. म्हणजे आज मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन ज्या चालत आहेत, मल्टीनॅशनल कंपनी, त्यांना सर्व्हिस प्रॉपर पाहिजे. ठीक आहे. सिक्युरिटी जास्त पाहिजे. ठीक आहे. मग त्यासाठी AWS क्लाउडला ते यूज करतात. बाकी बजेटमध्ये पाहिजे असेल तुम्हाला सर्व्हिसेस कमी कॉस्टमध्ये, तर मग Azure आणि गुगल क्लाउड मग बऱ्याच कंपनी तशा यूज करतात. ठीक आहे. आता डिपेंड आहे बजेटचाच नाही, पण काही कंपनी मग त्यांचा असं सेटअपच क्लाउड विंडोजवर असेल, मग त्यांना Azure क्लाउडच यूज करावं लागतं. मग ती पण एक कंडिशन असू शकते, की ते Azure क्लाउड का वापरतात? कारण की त्यांचा बरेच ॲप्लिकेशन विंडोज बेस आहेत. मग त्यासाठी त्यांना Azure क्लाउडवर जावं लागतं. ठीक आहे. ते आपण तर आपण जो शिकतोय तो AWS क्लाउड, त्याच्यात असोसिएट लेवलचा जो ट्रेनिंग आहे, म्हणजे जे सेकंड स्टेपमध्ये जातो. फर्स्ट स्टेप तुमचं फाउंडेशन असतं, सेकंड स्टेप तुमची असोसिएट लेवलचा, तो आपण कोर्स शिकतोय. ठीक आहे. तर आज आपण व्हर्च्युअलायझेशनबद्दल थोडंसं डिस्कशन केलं. हायपरवायझर आपण बघितलं, टाइप्स त्याचे बघितले. त्याच्यानंतर कम्प्युटिंग मॉडेल्स आपण बघितले, डेस्कटॉप कम्प्युटिंग, क्लस्टर सर्व्हर क्लायंट कम्प्युटिंग, क्लस्टर, ग्रीड अँड क्लाउड कम्प्युटिंग. ठीक आहे. तर उद्या आपण बिफोर क्लाउड आणि आफ्टर क्लाउड काय त्याच्याबद्दल डिस्कशन करणार आहोत.